शिवसेना शिंदे पक्षाचे नेते रवींद्र धंगेकर सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. भाजपाने मिशन कसबा राबवलेला आहे. आपल्या कार्यकर्ते असणाऱ्या वैष्णवी खिराड आणि त्यांचे काही कार्यकर्ते आज भाजपामध्ये प्रवेश करतात. आपल्यासाठी एक धक्का आहे. नाही, आता अजून काय मला तो याची माहिती मिळाली नाही, पण जाणार असेल तर आता तो ज्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि तसं काय धक्का बिक्का असा काय विषय नाही. कारण ती एक गेली का नाही अजून मला माहीत नाही पक्षात, पण ती काही शिवसेनेची कार्यकर्ती नव्हती, पण एक चांगली कार्यकर्ती म्हणून किंवा एक वय तिचं तसं लहान आहे. ती पूर्वी काँग्रेस पक्षामध्ये काम करत होती आणि चांगलं उमदं नेतृत्व दिसत होतं डोळ्यासमोर, म्हणून आपण तिला उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला आणि दिली बी. त्यामध्ये ती निवडणूक बी लढली, चांगली लढली आणि शेवटी तिला जे वाटत शेवटी ती लोकशाही, तिने कुठं जायचे हा तिचा विषय आणि तिला भविष्यात माझ्या शुभेच्छा राहतील. शेवटी आपल्या मुलीसारखी ती. खरं तर रवींद्र धंगेकर सातत्यानं भाजपावरती टीका करताना पाहायला मिळतात. चंद्रकांत पाटील असेल, मुरलीधर मोहोळ असेल, यांना सातत्याने त्यांच्या वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी असतात त्यावर तुम्ही आवाज उठवता. कुठंतरी हा तुमचा आवाज कमी करण्यासाठी तुमचेच कार्यकर्ते स्वतःच्या पक्षात घेण्याचं असं काही समोरच्या सहकारी पक्षाकडून सुरू का? बघा, मी तुम्हाला सांगतो, कुणी आलं ना आलं तर धंगेकर एकटा वास आहे. एकटा धंगेकर सगळ्यांना वास आहे. मला काय कोणाची मदत लागत नाही. काही शेवटी कार्यकर्त्यांना कार्यकर्त्याच्या जागी ठेवतो. त्यांचं भविष्य आहे, त्यांना लढायचं आहे, त्यांना काम करायचं आहे. तर तुम्ही बघितलं असाल माझ्या ह्या राजकारणात मी शक्यता कोणाला बरोबर घेत नाही. एकटा धंगेकर बास आहे. पण आता तुमच्या काही कार्यकर्त्यांना काही आमिष दाखवून त्यांनी त्यांच्याकडे बोलून घेतलं नाही ना. कार्यकर्ते इकडे तिकडे असतात, त्याचं काय नाही. 100 कार्यकर्ते आपल्याकडे येतात, पण शेवटी त्यांना घेऊन न्याय दिला मिळाला पाहिजे ना. नुसतंच डम करून उपयोग ना. तर ते बिचारीला काय द्यानं ते परमेश्वर माहिती. पण नंतर एक दिवस तिला डोक्याला हात लावायला लागेल की आपल्याला काहीच मिळलं नाही किंवा मिळलं तर शुभेच्छा, नाही मिळलं तरी तिला आपण भविष्यात ती परत माझ्याकडे आली तर तिला मदत करावंच लागेल ना. चांगली कार्यकर्ती, तिला मदत करणं आपलं काम आहे. खरं तर पुण्यातल्या चाकण MIDC मधली जी वाहतूक कोंडी होती, अगदी हा मोठा प्रश्न समस्या बनला. कारण की तिथल्या 20 कंपन्या स्थलांतराच्या निर्णय घेण्याच्या भूमिकेवरती आलेल्या आहेत. आज या ठिकाणी आपल्याच पक्षाचे नेते एकनाथ शिंदे बैठक घेणार आहेत. उदयजी सामंत सुद्धा या ठिकाणी येऊन पाहणी करणार आहेत. पुण्यातल्या या प्रामुख्याने वाहतूक कोंडीच्या प्रश्नावरती तुम्ही काय भूमिका घ्याल किंवा तुम्हाला काय वाटतंय? नाही, चाकणचा विषय आपण जे बोलतोय ते ज्या त्या ठिकाणी कंपन्या, त्या कंपन्या बाहेर चालल्या असं म्हणतोय आपण. जात बी असतील, परंतु त्यासाठी आज माननीय उदय सामंत साहेबांनी बैठक लावलेली. त्याच्यात निर्णय आणि घेतील आणि मला माहिती आहे की त्यात तोडगा निघेल. कारण शेवटी इंडस्ट्री जर वाचली तर युवकांच्या हाताला काम मिळेल किंवा त्या परिसर जो आहे त्या परिसरामध्ये जी ग्रोथ म्हणजे जे आता डेव्हलपमेंट आहे ती फास्ट आहे. आणि जर या कंपन्या बाहेर पडल्या तर पक्षाचं जनतेचं नुकसान होईल. त्याचबरोबर अर्थकारण जे असतं कंपन्यांचं त्याचंही नुकसान होईल. त्यामुळं शासन म्हणून उदय सामंत त्या ठिकाणी आज जात आहेत, बैठक घेत आहेत आणि बैठक घेऊन निर्णय योग्य घेतील की जेणेकरून त्यांच्या काय अडीअडचणीत त्याला मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील. शेवटचा प्रश्न विचारतो. खरं तर तुम्ही मित्रपक्ष आहात, मात्र मित्रपक्षातलेच कार्यकर्ते स्वतःच्या पक्षात घेणं हा युती धर्म होत नाही. या संदर्भात काही एकनाथजी शिंदे यांच्यासोबत तुम्ही चर्चा करणार आहात का? कारण की एखाद्या मित्रपक्षातले कार्यकर्ते त्यांच्या पक्षात घेणं हे चुकीचं आहे. नाही, तर ते वरिष्ठ लेवलवर ते बघतील. पण मी तुम्हाला सांगितलं की रवी धंगेकर एकटा बास आहे. मग मला लढायला कोणाची तशी गरज आजपर्यंत बघितली असेल. मी एकटा बास आहे. माझ्या लढाईत मी लढतोच आहे. पक्ष म्हणून शिंदेसाहेब बघतील, त्याचा निर्णय ते घेतील आणि कोण कार्यकर्ता आला गेला त्याला ज्याचं त्याचं भविष्य पडलेलं आहे. आणि कार्यकर्ता काय एका जागेवर नसतो, सत्तेसाठी तो प्रयत्न करत असतो. तो प्रयत्न त्यांनी केला असेल, पण माझा त्यांच्याबद्दल द्वेष नाही म्हणत. कारण ते आपल्या मुलीसारखी आहे. तिला मदत करण्याचा आपला प्रयत्न केला. आपण कमी पडलो तिला मदत करण्यात, आता दुसरीकडे तिला जास्त मदत होईल असं तिला वाटत असं. पक्षातील कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षामध्ये प्रवेश करत असतात, मात्र रवींद्र धंगेकर एकटा बास आहे अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन अजय कुडाळकर सोबत लक्ष्मण जाधव, ट्युडन मराठी, पुणे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.